नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती आणि तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या सुरू असलेल्या MPSC समर्पण आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये। पहा, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या विषयाचे असतील किंवा जिओग्राफीशी निगडित असतील भरपूर क्वेश्चन्स आपण कशा स्वरूपाचे त्याचे आन्सर्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी लिहिले पाहिजेत याचा आपण काय केलेला आहे आढावा घेतलाय। बघा, आज सुद्धा आपण अशाच एका महत्त्वाच्या कंटेंट वरती क्वेश्चन फॉर्म केलाय, ओके, की जो क्वेश्चन्स ऑलरेडी तुम्हाला UPSC मध्ये विचारला गेला होता। बघा, त्याचं उत्तर आपल्याला कशा स्वरूपाचं लिहायचं आहे, त्याचे आन्सर कशा स्वरूपाचा, त्याचा पॅटर्न कसा लिहिला गेला पाहिजे याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत। बघा, प्रश्न तुमच्या स्क्रीनवर असेल। प्रश्न आहे बघा, क्रायोस्फिअरशी निगडित असणार आहे आणि त्याचा जागतिक हवामानावरती कसा परिणाम होतो असा सरळ सिंपल प्रश्न तुम्हाला विचारले 10 गुणांसाठी 150 वर्ड्स मध्ये तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचा आहे। बघा, हाऊ डज द क्रायोस्फिअर अफेक्ट, वर्ड काय बघा, अफेक्ट हा वर्ड आहे, लक्षात ठेवायचं। ग्लोबल क्लायमेटला कसा अफेक्ट करतो क्रायोस्फिअर हा मुद्दा याच्यामध्ये महत्त्वाचा आहे। बघा, हा प्रश्न डिस्कस करण्यापूर्वी याचा लोकस आणि फोकस आपल्या लक्षात आला पाहिजे। आता हवामानावरती कसा इम्पॅक्ट होतो म्हटलं की आपल्याला लक्षात येऊन गेलं पाहिजे की हवामानशास्त्राशी निगडित आणि जागतिक हवामानाशी निगडित असणारा मुद्दा असणार आहे। पण याच्यातला नेमका फोकस कोणता आहे? जागतिक हवामान तर आहेच, पण सोबतच त्याला आपल्याला क्रायोस्फिअरचा काही त्याच्याशी निगडित रिलेशन आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे। बघा, एकंदरीत लोकस आणि फोकस आपल्याला या प्रश्नाचा समजला। आता पुढचा मुद्दा येतो की ज्यावेळेस आपण याचा आन्सर लिहिणार आहोत आपल्याला कशावरती लिहायचं हे लक्षात तर आलं, क्रायोस्फिअर आणि हवामान बद्दल, परंतु त्यामध्ये जर आपल्याला कशा प्रकारे आपण अप्रोच ठेवला पाहिजे आपल्या आन्सरचा तर त्याच्यावरती थोडंसं डिस्कशन करूया। बघा, परिचय किंवा इंट्रोडक्शन लिहिताना आता हे बऱ्यापैकी आपण बहुतांश सर्वच प्रश्नांच्या उत्तर लिहिताना कशा प्रकारे करायचं हे आपण दरवेळेस पाहतोच आहे। पण बघा, याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये लिहिणार आहात, इंट्रो करणार आहात त्यावेळेस तुम्हाला क्रायोस्फिअर म्हणजे काय हे एकाच ठराविक शब्दांमध्ये त्याची संक्षिप्त डेफिनेशन तुम्हाला द्यायची आहे शॉर्ट टर्म मध्ये। बघा, क्रायोस्फिअर, त्याच्यानंतर तुम्ही याल मेन बॉडीमध्ये ज्यावेळेस तुम्ही आन्सर रायटिंग करणार आहात त्यावेळेस तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की या क्रायोस्फिअरचं वर्णन पुढे करताना त्याचं रिलेशन कुठं लावायचंय तुम्हाला, तर हवामान बदलाशी लावायचं आहे। कारण की आपल्याला विचारलंय की हाऊ डज क्रायोस्फिअर अफेक्ट द ग्लोबल क्लायमेट, बरोबर का? सो आता याचं काय करायचं, पुढे वर्णन करताना आपल्याला जागतिक हवामानाशी संबंधित त्याचा उल्लेख करायचा आहे हा मुद्दा। आणि या दोघांच्या घटकांच्या नंतर शेवटी काही महत्त्वाचा कंटेंट देऊन तुम्हाला काय करायचं, क्रायोस्फिअरचं महत्त्व सांगून काय करायचं, याचा आपल्या उत्तराचं कन्क्लुजन करायचं आणि इव्हन आपल्या प्रश्नाचं उत्तराचं एंड करायचं। मुद्दा क्लिअर असेल? बघा, आता सुरुवात करूया कशा प्रकारे तुमचे आन्सर असलं पाहिजे, मांडणी कशी असली पाहिजे। बघा, इथं आपण सर्व मुद्दा डिस्कस करणार नाही। आपल्या सिरीजमध्ये आपण काय बघतो की आन्सर कशा पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे, बरोबर का? आपण काय म्हटलं होतं, इंट्रो मध्ये आपल्याला काय लिहायचं की क्रायोस्फिअर म्हणजे काय आहे त्याची डेफिनेशन लिहायची। तर बेसिकली तुम्हाला क्रायोस्फिअर म्हणजे काय हे माहित असणं अनिवार्य आहे। म्हणजे एकंदरीत काय, जो पृथ्वीचा पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावरती असलेलं पाणी आणि त्या पाण्याची कशी स्टेट असणार आहे, ती गोठलेल्या पाण्याची स्टेट असणार आहे। आणि जेवढा प्रदेश असेल पृथ्वीच्या पृष्ठभागाचा गोठलेल्या पाण्याचा त्याला आपण काय म्हणतो, क्रायोस्फिअर म्हणतो। ही त्याची साधी सरळ सोपी डेफिनेशन आहे। मुद्दा लक्षात आला? पृष्ठभागावरती जेवढा पाण्याचा भाग आहे त्याच्यातला पण जेवढं प्राणी गोठलेल्या पाण्याचा भाग असेल त्याला आपण क्रायोस्फिअर म्हणणार आहे। आणि हा क्रायोस्फिअर काय करणार आहे, तर पृथ्वीचा आपला जो ग्रह आहे या ग्रहाच्या हवामानाचं नियमन करण्याचं कार्य हा क्रायोस्फिअर करतो। मुद्दा लक्षात येत असेल? बघा, आता हे जे जागतिक हवामान आहे या जागतिक हवामानावरती ही जी कन्सेप्ट आहे क्रायोस्फिअरची, म्हणजे गोठलेल्या पाण्याचा पृष्ठभाग असेल, ओके, याची महत्वपूर्ण इम्पॅक्ट तो ग्लोबल वॉर्मिंगवर करतो किंवा जागतिक हवामानावर करतो। एवढे जरी मुद्दे तुम्ही याच्यामध्ये लिहिले तर तुम्ही तुमच्या प्रश्नाच्या म्हणजे तुमच्या उत्तराची सुरुवात अगदी योग्य केल्यासारखं होतं। डेफिनेशन केली आपण आणि हवामानाशी थोडासा संबंध लिहिला। पुढे काय दिलंय, हा जो क्रायोस्फिअर आहे या क्रायोस्फिअरचा अजून एक इम्पॅक्ट कशावर होतो, ते समुद्राचे प्रवाह आहेत ज्याला आपण काय म्हणतो, ओशन करंट्स म्हणतो। या ओशन करंट्स वरती सोबतच पर्जन्याचे पॅटर्न जे आहेत, ओके, पॅटर्नवरती सुद्धा काय, प्रेसिपिटेशनच्या पॅटर्नवरती सुद्धा यांचा काय होतं, इम्पॅक्ट होतो, चांगला इम्पॅक्ट होतो। आता बघूया क्रायोस्फिअरचं पुढचं कशा प्रकारे असणार। फॉर एक्झाम्पल, आता आपण डेफिनेशन मध्ये काय लिहिलंय, डेफिनेशन मध्ये आपण लिहिलं क्रायोस्फिअर असा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गोठलेल्या पाण्याचा प्रदेश असणार आहे। आता गोठलेला पाण्याचा प्रदेश कुठं कुठं असू शकतो, इथे तुम्हाला वेगवेगळ्या दिलेत बघा, ग्लेशियर असेल, आईस शीट्स असेल, आईस ल्यूज असतील बघा, सी आईस असेल, परमाफ्रोस्ट असतील, ह्या सर्व टर्म्स याच्यामध्ये आहेत। ओके, ज्यावेळेस तुम्ही जिओग्राफीचा स्टडी करणार डिटेलमध्ये त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये ह्या सगळ्या टर्म्स अभ्यासाला मिळणार आहेत। फक्त बेसिक म्हणून सुरुवात म्हणून तुम्हाला मी या प्रश्नामध्ये हे क्रायोस्फिअर म्हणजे कुठं कुठं घडणार आहे ते आपल्याला इथं बघायचे। जर तुम्ही इथं पाहिलं बघा, उंच उंच डोंगर आहेत,
बरोबर का, हिमनग आहेत, त्याच्यावरती हे जे आईस कॅप असेल, बरोबर का, जसं ग्लेशियर आहे, ओके, लेक रिव्हर वरती साठलेला वरचा थर असेल, बर्फाचा असेल, ओके, समुद्रावरती असणारा हा बर्फ असेल, सी आईस म्हणतो त्याला, बरोबर का, सी सेल्फ असेल, आईसबर्ग असतील, म्हणजे वेगवेगळे घटक आहेत. आणि कम्प्लीट आईस, स्नो, बरोबर का, ह्या ठराविक घटक आहेत. इथं आपल्याला काय भेटतो रे, उंच उंच पर्वत शिखरांवरती आपल्याला बर्फ मिळतो, ग्लेशियरच्या स्वरूपात भेटतो, आईस कॅपच्या स्वरूपात भेटतो, जसं पर्वतांच्या उंच शिखरांवरती टोपी घातल्यासारखा बर्फ पडतो, बरोबर का, बर्फाचं आच्छादन. हे सगळे घटक कशात येतात, क्रायोस्फिअर मध्ये येतात, म्हणजे बर्फ आच्छादित पाण्याचा पृष्ठभाग. मुद्दा क्लिअर असेल? चलो बघा, आता याच्यात आपल्याला मेन बॉडीमध्ये लिहिताना काय लिहू आपण, तर मेन बॉडीमध्ये लिहिताना पूर्णतः आपल्याला कशावर उहापोह करायचं, लक्ष टाकायचं लिहिताना, तर जागतिक हवामानावरती या क्रायोस्फिअर कसा प्रभाव टाकतो हे मुद्दे डिस्कस करायचे. आता याच्यात पहिलाच मुद्दा आपल्याला लिहायचा आहे, कोणता आहे, अल्बेडो इफेक्ट. आता अल्बेडो इफेक्ट काय आहे हे आपल्याला माहित असणं अनिवार्य आहे. अल्बेडो इफेक्ट म्हणजे काय आहे, एकंदरीत सोलार एनर्जी जी पृष्ठभागावर येते पृथ्वीच्या, तिला रिफ्लेक्ट करणारा फॅक्टर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. याची व्हॅल्यू मॅक्सिमम, जर स्टॅटिक डेटा सांगायचा तर जशी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्लेक्शन इंडेक्स असते किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असते, त्याची व्हॅल्यू जशी असते त्याच पद्धतीने याची सुद्धा व्हॅल्यू असते. म्हणजे काय, क्रायोस्फिअर मध्ये हे अल्बेडोचं प्रमाण कसं असतं, जास्त असतं. म्हणजे मॅक्सिमम सोलार एनर्जी काय होते रे, जी सोलार एनर्जी पृष्ठभागावरती आली ती रिफ्लेक्ट होते जास्तीत जास्त. म्हणजेच काय, हा जो अल्बेडो इफेक्ट असेल किंवा अल्बेडो फॅक्टर असेल, हा फॅक्टर कसा आहे, याला रिफ्लेक्टन्स फॅक्टर म्हणतात. हा रिफ्लेक्टन्स फॅक्टर काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे या क्रायोस्फिअर मध्ये. म्हणजेच काय, सूर्यापासून येणारी जेवढी एनर्जी आहे त्याच्यातली मॅक्सिमम एनर्जी 80 to 90% एनर्जी अंतराळात परत परावर्तित केली जाते. मुद्दा लक्षात आला, लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, बरोबर का. आता हा जो, ही जी परावर्तित ऊर्जा आहे, रिफ्लेक्टेड एनर्जी आहे, रिफ्लेक्टेड एनर्जी पृथ्वीचा पृष्ठभाग असेल आणि वातावरण असेल, या दोघांनाही थंड करण्यास काय करतं रे, मदत करतं. हा काय रे, पॉझिटिव्ह आहे. हा अफेक्टिंग कसा आहे, जागतिक हवामानावरचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. काय होतं, या अल्बेडो इफेक्टमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग पण थंड राहतो आणि इतर वातावरण सुद्धा, बाह्य वातावरण सुद्धा थंड होण्यास मदत होते. म्हणजेच काय, एकंदरीत या पृथ्वीचं तापमानाचं नियमन करणारा फॅक्टर आहे किंवा याच्यामध्ये महत्वाची भूमिका कोण पार पाडतं, तर क्रायोस्फिअर. अल्बेडो लक्षात आला, जेवढी सोलार एनर्जी पृथ्वीच्या पृष्ठभागावर येते, सरफेसवर येते, ती रिफ्लेक्ट होणं, याला आपण काय म्हणतो, अल्बेडो इफेक्ट म्हणतो. लक्षात ठेवा. आता फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण दाखल सुद्धा देऊ शकतो, जसं की 2019 पर्यंत ग्रीनलँडने आतापर्यंतचा सर्वात मोठा बर्फ वितळण्याचा अनुभव घेतलेला आहे. म्हणजे एकंदरीत काय, बर्फ जास्तीत जास्त वितळतोय, म्हणजे काय, जी सोलार एनर्जी येणार आहे ती जास्तीत जास्त रिफ्लेक्ट व्हायची अल्बेडोमुळे. बट हा अल्बेडो काय झाला, कमी झाला. बर्फ वितळला म्हणजे जो बर्फाचा आच्छादित असणारा प्रदेश कमी झाला, त्यामुळे रिफ्लेक्शन कमी झालं. सो ऑटोमॅटिकली काय होईल, एनर्जी जास्त ऍब्सॉर्ब केली जाईल आणि त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग आणि पृथ्वीचं बाह्य वातावरण कसं होणार आहे, जास्त तापमान आहे, गरम होणार आहे. त्यामुळे अल्बेडोचं लक्षणीय घट तर झालीच असेल, पण त्यावेळेस ग्रीनलँडनं कशाचा अनुभव घेतला, उष्ण लाटेचा अनुभव घेतला होता 2019 साली. हा मुद्दा याच्यामध्ये लिहायचा आहे, मेन फॅक्टर. आता इथून पुढचे बऱ्यापैकी बेसिक असतात. फॉर एक्झाम्पल, सी लेवल इन्क्रीज होते. जर काय होतंय, तुमचं बर्फाचे आच्छादन कमी होते, तुमचा क्रायोस्फिअर कसा होतोय, कमी होतोय, त्यामुळे काय ऑटोमॅटिक होईल, तुमच्या समुद्राची पातळी वाढेल. समुद्राची पातळी वाढते म्हणजे ऑटोमॅटिकली काय होईल, तुमचं जागतिक तापमानाचा जो पॅटर्न असेल, हवामानाचा जो पॅटर्न असेल, तो पॅटर्नवरती परिणाम होतील, दूरगामी परिणाम. सोबतच काय होईल, पाण्याची पातळी वाढली आहे. पाण्याची पातळी वाढली म्हणजे ऑटोमॅटिक ओशन करंट्स आहेत, जे सागरी प्रवाह आहेत, ते सागरी प्रवाह बदलतील. पर्जन्यवृष्टीचे जे पॅटर्न असतील त्याचं स्वरूप बदलेल. ओके, किनारपट्टीवरील जी इकोसिस्टीम्स आहेत, परिसंस्था आहेत, ओके, त्या परिसंस्थांवर सुद्धा आणि त्या परिसंस्थांवरती डिपेंड असणारे जीवसमुदाय असतील, त्या जीवसमुदायांवरती सुद्धा काय होणार आहेत रे, दूरगामी परिणाम होणार आहेत. फॉर एक्झाम्पल, आता इथं बघा, एक उदाहरण दाखल आपल्याला इथं काय लिहू शकतो आपण, या समुद्र पातळीतील वाढ या मुद्द्याखाली काय लिहायचं आहे, तर पॅसिफिक महासागरातील बघा, किरिबाटी हे छोटे राष्ट्र आहे, बेट पण आहे आणि ते राष्ट्र पण आहे. बघा, समुद्राच्या पातळीत झालेले वाढ होण्यानं काय झाले, ते एक असुरक्षित झाले. मे बी अशीच जर तापमान वाढत राहिलं, समुद्राची पातळी जर वाढत राहिली, तरी काय होईल, कालावधीनं हे किरिबाटी जे छोटं राष्ट्र आहे, बेट राष्ट्र आहे, ते काय होणार आहे रे, ते पाण्याखाली बुडणार आहे. हा दुसरा घटक. पुन्हा बघा, परमाफ्रॉस्ट वितळणे. आता परमाफ्रॉस्ट हा जो क्रायोस्फिअरचाच एक भाग आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. याच्यामध्ये काय दिलं बघा, याच्यामध्ये फ्रोझन सॉइल म्हणा किंवा गोठलेली माती असते. फॉर एक्झाम्पल, उत्तर ध्रुवातील बघा, सुमारे 1/4 भाग या परमाफ्रॉस्टने किंवा गोठलेल्या मातीने व्यापलेला आहे, हा घटक याच्यामधला. आणि जर तुमचा परमाफ्रॉस्ट जर वितळत असतील तर त्याचा परिणाम काय होते, ऑटोमॅटिक बघा, इट विल
तो काय करेल, मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड, बघा मिथेन आणि कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करण्याचं काम करणार आहे. ज्यावेळेस हा परमाफ्रॉस्ट काय होईल, वितळायला सुरुवात होईल. हा मुद्दा लक्षात घ्यायचा मध्ये. म्हणजे परमाफ्रॉस्ट वितळतात त्यावेळेस काय होईल, वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड, त्यामुळे ऑटोमॅटिक काय होतंय, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतोय, म्हणजे ऑटोमॅटिक तापमान वाढीस हातभार लागू शकतो. हा एक मुद्दा त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. बघा उदाहरणार्थ काय इथं तुम्ही अलास्का या देशाचं उदाहरण तुम्ही देऊ शकता. या परमाफ्रॉस्ट वितळल्यामुळे या देशानं काय केलं रे, पायाभूत सुविधा नुकसान झालेलं तुम्ही अनुभवलेलं आहे या अलास्का देशानं, बरोबर का. त्यामुळे काय झालंय, भरपूर लोकांनी काय केलं, स्थलांतर केलंय त्या ठिकाणाहून. बघूया पुढचा घटक येतो महासागर परिसंचरण. ओके, ओशियन सर्क्युलेशन आहे बघा. याच्यामध्ये पुन्हा काय आहे, जर फॉर एक्झाम्पल आर्क्टिक महासागरातील किंवा या समुद्रातील बर्फ जर वितळला तर ऑटोमॅटिकली काय होतं, महासागरातील जे अभिसरण आहे त्या अभिसरणाच्या पद्धती बदलू शकतात आणि इनडायरेक्टली इम्पॅक्ट त्याचा कशावर होतो किंवा डिरेक्टली इम्पॅक्ट कशावर होतो, त्याचा जागतिक हवामानावर होतो. बघा प्रश्न आपल्याला हवामानावरती प्रभाव विचारलाय, त्यामुळे आपल्याला त्याच्यावरतीच ओहापोह करायचा आहे. पुढे ही जर सागरी अभिसरणाची बदल झाल्यामुळे काय होतं, उष्णता आणि पोषक घटकांच्या वितरणावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे पुन्हा एकदा हवामानाचे जे पॅटर्न आहेत ते पॅटर्न अशी छेडखानी होईल किंवा पॅटर्न मध्ये बदल होतील. हा तुम्ही मुद्दा इथं लिहिणं अनिवार्य आहे. उदाहरणार्थ अजून एकदा, उत्तर अटलांटिक अभिसरण पद्धतीमुळे काय झालंय, गल्फ स्ट्रीमवरती काय झालं रे, त्याचा परिणाम झालाय. त्यामुळं हे युरोपमध्ये जे उबदार पाणी आणि सौम्य तापमान असते, फॉर एक्झाम्पल उष्ण करंट म्हणतो आपण, बरोबर आहे का, प्रवाह, उष्ण प्रवाह असेल किंवा उबदार पाणी असेल, सौम्य तापमान असेल, याच्यामध्ये चेंजेस झालेले तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. हा मुद्दा याच्यातला महत्वाचा आहे. कशामुळे होतोय हा, तर हा होतोय क्रायोस्फिअर मध्ये, बरोबर आहे का. क्रायोस्फिअर मधल्या महासागरांचं किंवा ओशियन सर्क्युलेशन मध्ये बदल झाल्यामुळे हा एक मुद्दा महत्वाचा असणार आहे. बघा आपण पटपट याच्यामध्ये काय करतो, फक्त आन्सर मध्ये कोणते मुद्दे आले पाहिजेत आणि तुमचं आन्सर कसं प्रभावी असलं पाहिजे. जसं क्रायोस्फिअर हवामानाच्या बदलावर इम्पॅक्ट टाकतोय, त्याचप्रमाणे एखादा विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपल्या उत्तर कसं चेक करणाऱ्यावर, आन्सर चेक करणाऱ्यावर इम्पॅक्ट टाकतोय, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ओके, आतापर्यंत काय लिहिलं आपण, इंट्रो लिहिला, मेन बॉडी लिहिली. आता काय लिहायचं, आपल्याला कन्क्लुजन लिहायचं. या कन्क्लुजन मध्ये तुम्ही लिहा की क्रायोस्फिअर मध्ये जो बदल होणार आहे त्या बदलाचा इम्पॅक्ट कशावर होणार आहे, तर बदलाचा इम्पॅक्ट होणार आहे जे हवामान असेल, परिसंस्था, इकोसिस्टीम्स असतील आणि जे जनसमुदाय असतील किंवा जीवसमुदाय असतील. बघा शब्द खूप महत्वाचे आहेत. इतर टाइमला आपण ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस जीवसमुदाय, जनसमुदाय सहज वापरतो शब्द, बस ज्यावेळेस जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटचा सब्जेक्ट येतो त्यावेळेस आपल्याला ते वर्ड जपून वापरायचे असतात. बघा हे जे हवामान असेल, परिसंस्थांवरती डिपेंड असणारे जे जीवसमुदाय असतील, या जीवसमुदायांवरती महत्वपूर्ण परिणाम होतो ज्यावेळेस क्रायोस्फिअर मध्ये बदल होईल. हा एक मुद्दा लिहायचा. दुसरं काय लिहिणार तुम्ही, जागतिक हवामानातील ही जी क्रायोस्फिअरची भूमिका आहे हे समजून घेऊन हवामान बदलांचे परिणाम कमी केले गेले पाहिजेत आणि त्यासाठी अनुकूल आणि लवचिक धोरणे विकसित करण्यासाठी आवश्यक आहे हे जगाच्या पाठीवरील सर्वच देशांनी करणं अनिवार्य आहे. हा सुद्धा मुद्दा तुम्ही त्याच्यात लिहू शकता आणि तुमच्या उत्तराची सांगता करू शकता. बघा एकंदरीत हा क्रायोस्फिअरशी निगडीचा आजचा प्रश्न होता. प्रश्न तुम्हाला कसा वाटला, उत्तर तुम्हाला समजलंच असेल कशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. अशाच स्वरूपाचे प्रश्न उत्तर किंवा आन्सर रायटिंग तुम्हाला अभ्यासायची असेल तर तुम्ही आवर्जून ज्ञानदीप अकॅडमीचं युट्यूब चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.